देवा, आज गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज एवढा मंगल दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या या घराला तुझे आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांना सुख, समाधान, आरोग्य, धनधान्य, ऐश्वर्य सगळं दे. तू तर मला सगळं दिलंच आहेस. आता फक्त माझ्या वाट चुकलेल्या नवऱ्याला सद्बुद्धी दे. त्याला पुन्हा मार्गाला आण. एवढंच काय ते मागणं आहे. यारी तू स्वतःहून काहीच बोलणार नाहीयेस का? तू का गुढी उभारली तिच्या सोबत यार? शनाया, ती अशी अचानक समोर आल्यावर मला काही बोलताच नाही आलं. काय काही बोलताच नाही आलं? आणि तू का बघत होतास तिच्याकडे? काय मिसवळले का ती? अरे अगं, ती बायको आहे माझी. सॉरी. आय मीन टू से होती. आणि आज ती काही वेगळीच दिसत होती असं नाही वाटलं का तुला? हे वेगळी वेगळी नव्हती दिसत, तशी दिसत होती ती. तू नीट पाहिलं नसशील, पण ती आज खरंच वेगळी दिसत होती आणि म्हणून मला काही बोलता नाही आलं. एरवी फार बोलतोस ना तिला तू. सरळ मान्य कर ना की जमत नाही आपल्याला बोलायला काही. बरं, नाही जमत मला बोलायला. अगं, ती आज वेगळीच दिसत होती म्हणून नाही बोलता आलं. आणि शेवटी काय झालं, गुढीच उभारली ना आपण. काय यू नेव्हर नो, उभारली असती नसती बरं झालं ना. घरामध्ये गुढी उभारणं काही वाईट आहे का? झालं तर चांगलंच होणार आहे ना त्यानं. गॉड नोस काय होणार. नाही, चल मला उशीर होतो. बाय, सी यू. पण शनाया अशी का निघून गेली? तर बाय सुद्धा नाही केलं. काही प्रॉब्लेम तर नाही ना? बघायला हवं. हॅलो. अरे काय झालं? तू का कॉल करतोयस मला परत परत? तुला सांगितलं ना मला कॉल नको करू काही आता. पण त्याचा आता काय संबंध? काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्लीज एक लक्षात ठेव, तुम्हाला परत कॉल करायचा नाहीये. ओके? नाही तर तुला ब्लॉक करेन ना मी आता. शनाया, कोणाशी बोलतेस? नाही, काहीच टेन्शन नाही. इट्स ओके. इट्स व्हेरी नॉर्मल. काही प्रॉब्लेम आहे का मला सांग. नाही नाही, प्रॉब्लेम असं काही नाही. तो फ्रेंडच आहे माझा. फ्रेंड आहे मग ब्लॉक कशाला करायचं त्याला? अरे काही काही टेन्शन नाहीये, मी मॅनेज करते. मी म्हंटल ना. आपण मला बघू ना, मी बघतो नंबर दे. अरे नाही नाही, ती सिरियसली ओके. तू उगाच पुश करू नको जास्त. ओके? आणि तुला डाऊट बीट घ्यायचं असेल ना, प्लीज घेऊ नकोस. मला इरिटेट होतं ते. इरिटेट तू मला करतेस शनाया. सगळी टीम आली आहे? हो मॅडम, फक्त साऊंड सिस्टम यायची, पोहोचेल 5 मिनिटात. व्हेरी गुड. आज जे गेस्ट येणार आहेत ना, ते पोलीस खात्यात होते. स्त्रियांना संरक्षणासाठी टिप्स देणार आहेत ते. ग्रेट. बरं, त्यांना जे प्रश्न विचारायचे ते मी मेल केलेत तुला. त्याचे प्रिंटआउट्स काढून ठेव. हो, काढते. ह्यांचं काय म्हणणं आहे? दिवसभर फोनवरच असणार आहेत का? नाही, काहीतरी अर्जंट आहे म्हणत होता. बघते मी. कुणाल? हाँ शिवानी. मॅम बोलवतात. यस मैम, सॉरी. हाँ
आजची सगळी तयारी झाली? मी बघतोय मॅम. बघतो म्हणजे? आणि किती वेळ फोनवर असणार आहेस तू आज? सॉरी मॅम. हे बघ, ज्या दिवशी शो असतो ना त्या दिवशी खूप काम असतं आणि ह्या ऑफिसचे काही नियम आहेत ते पाळायचे. येस मॅम. आणि असं उठ सूट सतत फोनवर बोललेलं मला नाही चालणार. गॉट इट. सॉरी मॅम. त्यांनी ज्या टिप्स दिल्या आहेत त्या कुठे आहेत? मॅम मी मेल केलेत तुम्हाला. लॅपटॉप घेऊन जाऊ? हार्ड कॉपीज कुठे आहेत? मी आणतो मॅम लगेच. शिवानी, मी बघते मॅम. मॅम हा? हार्ड कॉपीज. ओके, आणि शिवानीने सांगितलं की गेस्ट आले. बरं ठीक आहे. हा तुझा फोन. शो सुरू होण्याआधी स्विच ऑफ कर. येस मॅम. शुअर. जा शिवानीला मदत कर. हो मॅम. ते फाईल्स. थँक्यू मॅम. याच्या फोनवर आलेलं नाव शनाया सबनीस. शनाया? तीच शनाया नाही ना? The number you are trying to call is currently switched off. Please try again later. यार याचा फोन स्विच ऑफ का लागतोय? मग अशी ऍटलीस्ट रिंग तरी जात होती, आता फोनच ऑफ लागतोय. मुळात हा आता का कॉल करतोय मला? गॅरीला कळलं तर? यार गॅरीला नाही कळलं पाहिजे अजिबात. खांदिकाला कळलं तर? काय करू? सोड, जाऊ दे, आता गॅरीला तरी फोन करते, त्याचा मूड कसा आहे ते बघते.